विक्रांतजी पाटील यांनी ग्रामीण भागातल्या जनतेला जो परवानग्यांचा त्रास होतो त्या संदर्भात या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी हे देखील मी खरं जे उत्तर देणार होतो ते देखील त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की हे जर आपल्याला करायचं असेल तर MRTP ॲक्ट 1966 सेक्शन 18 आणि त्याच्यामधील कलम 3 याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे आणि ग्रामपंचायत हद्दीत गावठाण असेल किंवा गावठाण नसेल या ज्या काही परवानग्या देत असताना जरी ऑनलाईन असलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी हा जो काही परवानग्यांचा साठा आहे तो वाढतो आणि त्याच्यातनं महिन्यान आणि वर्षानुवर्ष परवानग्या मिळत नाही ती वस्तुस्थिती खरी आहे आणि या संदर्भामध्ये करत असताना BPMS द्वारे देखील देणं आवश्यक आहे ही देखील वस्तुस्थिती खरी आहे आणि हा सगळा मुद्दा त्यांनी जो मांडला आहे तो शासनाच्या विचाराधीन नक्कीच आहे परंतु विचाराधीन जरी असला तरी MRTP ॲक्टमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि ADTP मध्ये देखील अधिकार जर द्यायचे असतील तर त्याच्यामध्ये देखील कायद्यामध्ये तरतूद करणं गरजेचं आहे तर मी सभागृहाद्वारे त्यांना आश्वस्त करतो की MRTP ॲक्ट 1966 सेक्शन 18 याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलली जातील आणि जिल्ह्याच्या स्तरावर ऑनलाईन असताना देखील ज्या परवानग्यांचा साठा वाढतो त्याचं विकेंद्रीकरण करून तालुक्याच्या ठिकाणी ह्या परवानग्या मिळाव्यात यासाठी शासन सकारात्मक आहे।